गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। स्तोत्राची आराध्य देवता श्री गजानन सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका परमपूज्य मंदाते गंधे या सर्वांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन।
श्री गजाननाच्या कृपेने त्याच्याच स्वरूपाचं वर्णन असलेलं श्री गणपती अथर्वशीर्ष नामक उपनिषदाचा आपण अभ्यास करतो आहोत, चिंतन करतो आहोत. 3 आठवड्याच्या खंडानंतर पुनश्च आपण चिंतनासाठी एकत्र आलो आहोत आणि अथर्वशीर्षाच्या 6व्या मंत्राचा आपला विचार सुरू आहे. त्वाम योगिनो ध्यायन्ते नित्यम, म्हणजे योगीजन ब्रह्मरूप गजाननाचे नित्य ध्यान करतात. आणि तसेच जो ईश्वररूप गजानन आहे, व्यापक स्वरूप आहे त्याचं, ब्रह्मा विष्णू महेश, इंद्र अग्नी वायू सूर्य चंद्र, म्हणजे त्वम ब्रह्मा त्वम विष्णुस्त्वम रुद्रस्त्वम इंद्रस्त्वम अग्निस्त्वम वायुस्त्वम सूर्यस्त्वम चंद्रमास्त्वम इत्यादी या सर्व काय आहेत? भगवंताच्या विभूती आहेत, असं आपण मागच्या वेळेला शिकलो होतो. गजानन रूप परमात्म्याच्या भयाने ही सर्व आपापली कार्य चोख पद्धतीने पार पाडतात, असं आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. उपनिषदातलं वर्णन आहे. भयानी एक काव्यात्मक वर्णन आहे. त्याचा तात्विकदृष्ट्या अर्थ त्याच्या अधिष्ठानावरती हे सर्व कार्य करू शकतात, असं सगळं आपण मागच्याला अगदी सविस्तर अभ्यास केला होता. आणि म्हणूनच गजाननाला प्रभू, ईश, स्वामी असेही म्हणतात. हे शब्द बऱ्याच वेळा आपल्या वाचण्यात ऐकण्यात येतात परमार्थ प्रांतामध्ये. त्याचा हा नेमका अर्थ आहे, शुद्ध मराठीत स्पेसिफिक मिनिंग. प्रभू, स्वामी, ईश. ईश म्हणजे सर्वांवर ज्याची सत्ता चालते, ज्याच्या भयाने हे सर्व कामं करतात, त्यांनी घालून दिलेला नियम ओलांडू शकत नाही. मग ते पंचमहाभूत असो की हा संपूर्ण विश्वाचा व्यापक पसारा असो, त्यातले ग्रह असो, तारे असो, थोडंसं मराठी शुद्ध बोललं की जरा बरं वाटतं. विज्ञानाची भाषा आली की मिलियन्स ऑफ लाईट इयर्स पसरलेला तो गॅस असो, नेब्युलाज असो, त्याच्यात निर्माण होणारे ते स्टार्स म्हणजे तारे असो, इत्यादी इत्यादी इत्यादी, सगळं नियमबद्ध पद्धतीने चाललेलं आहे. हे सगळं नियम किंवा ते न ओलांडण्याचं, त्यांना न ओलांडू देण्याचं असं म्हणूया, जे सामर्थ्य, ते ज्याच्याजवळ, त्याला प्रभू म्हणतात, त्याला ईश म्हणतात, त्याला स्वामी म्हणतात. फार सुंदर भगवद्गीतेत वर्णन आलंय. आत्ता आपला विषय नाही. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत, भगवंत बोलतात 9व्या अध्यायात. प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम, सगळ्याची उत्पत्ती स्थिती वगैरे वगैरे. मुद्दा या गजाननाच्या विभूती आहेत. आणि आजच्या विषयाच्या अभ्यासाकडे वळताना 6व्या मंत्राचं जे उर्वरित आपला जो भाग होता त्याचं आपण चिंतन करणार आहोत. शेवटचा एक उपमंत्र आपला राहिला होता, त्वम ब्रह्म भूर्भुवस्वरोम. शेवटचा उपमंत्र म्हणूया आपण त्याला. त्वम ब्रह्म भूर्भुवः स्वरोम, म्हणजे तू ब्रह्म आहेस. साध्या भाषेत तू ब्रह्म आहेस. तू व्यावृती, आपण असा मागच्याला उल्लेख केला होता, व्यावृती आहेस. भू म्हणजे पृथ्वी, भुवः म्हणजे आकाश, आणि स्वः म्हणजे अंतरिक्ष किंवा स्वर्ग असा अर्थ केला जातो. आणि अर्थातच ओम म्हणजे ओंकार रूप स्वरूप आहेस. काही ठिकाणी जाता जाताचा उल्लेख केलेला बरा, काही ठिकाणी स्वरोम या शब्दामध्ये ओम वेगळा त्याचा विचार नाही केला जात, पण ओमचा उल्लेख इथे आहे. कारण
व्यावृत्ती काय आहेत? भूः, भुवः आणि स्वः. ओम. ओंकार रूप आहेस. आता त्वम ब्रह्म इथे असं म्हटलेलं आहे, म्हणजे तू ब्रह्म आहेस. काय आहे हे? उपनिषद असल्या कारणाने त्याचा प्रतिपाद्य विषयच ब्रह्म. उपनिषदाचं आता तो विषय कधी आला असेल माझ्या बोलण्यात तुम्हाला माहीत नाही. अनुबंध चतुष्टय असतं. अनुबंध चतुष्टय. चतुष्टय म्हणजे चार. अनुबंध म्हणजे ज्याचा मागोवा घेत तो ग्रंथ लिहिला जातो, ज्याच्यामुळे जो अभ्यास करणार असतो त्याची योग्य गतीने त्या ग्रंथात प्रवेश होतो, प्रगती होते इत्यादी, त्याला म्हणायचं अनुबंध. त्या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे, त्या ग्रंथाचा विषय काय आहे, त्या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे आणि या सगळ्याचा आपापसात संबंध काय आहे, असे चार अनुबंध असतात. आत्ता आपला तो विषय नाही. आठवण मला का झाली त्याची, की वेदांत शास्त्राचा म्हणजे उपनिषदाचा म्हणजे एक साधारणपणे बोलायचं झालं तर कुठल्याही पारमार्थिक ग्रंथाचा विषय खरं पाहिलं तर एकच असतो. अंतिमतः एकच असतो. वर्णन त्याचं काही असू द्या, पण त्या विचारांची दिशा, त्याचं मुख कुठे वळलेलं असतं? एकाच दिशेने. कोणत्या दिशेने? ब्रह्मसत्य. आचार्यांनी सांगितलेलं आहे काय? श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. बस, संपलं. कोट्यावधी ग्रंथ, पण या अर्ध्या श्लोकामध्ये जे काही सांगायचं आहे त्या सर्व कोट्यावधी ग्रंथांना ते अर्ध्या श्लोकातच सांगून होतं. अंतिमतः निष्कर्ष काय आहे? म्हणून तर वेदांची महावाक्य जी आहे ती सर्व जीवो ब्रह्मैव नापरा हे सांगणारीच आहे. तत्त्वमसि, अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, तेच सांगतात. मुद्दा इथे आपण विचार करतोय, त्वम ब्रह्म असा उल्लेख आलाय, तू ब्रह्म आहेस. आणि गणपती अथर्वशीर्ष हे उपनिषद आहे, त्याचा प्रतिपाद्य विषयच ब्रह्म आहे. जे संपूर्ण जगताच्या संदर्भाने बोलायचं झालं तर कारण आहे, विवर्त रूप कारण आहे, अगदी शास्त्रशुद्ध. आता कारण म्हटलं की पुन्हा कारणाचे प्रकार असतात. परिणामवाद, हा वाद, तो वाद, तिकडे आपल्याला जायचं नाही. केला आहे आपण त्याचा विचार. विवर्त रूप कारण आहे. जग झालेलं आहे हे स्वीकारून बोलणं सुरू आहे. आणि तसेच जग झाल्यामुळे जीव आहे, त्या जीवाची त्या ब्रह्मरूपाशी काय आहे? एकरूपता आहे. जीवो ब्रह्मैव नापरः. हा प्रतिपाद्य विषयच आहे. काय असतं, कधी कधी विसरायला होतं आपल्याला. म्हणून तर आपण एवढं चिंतन करतोय, पुन्हा मी सारखं बोलतोय. 29वं सत्र का सुरू आहे? तर बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण इतके हरवून जातो, ज्याला उत्सवाचं स्वरूप असतं, की कशासाठी चाललं हे विसरून जातो. तो असावं ते प्रश्नच नाही, ते तसंच असलं पाहिजे, तो संस्कृतीचा भाग आहे, सगळं ठीक आहे. उद्देश काय आहे? जीवो ब्रह्मैव नापरा. हे सगळं मी का बोलतोय, त्याचा परिणाम काय आहे? तर सर्व श्लोकांमध्ये या स्तोत्राच्या, अथर्वशीर्षाच्या सर्व श्लोकांमध्ये प्रत्यक्ष म्हणा किंवा अप्रत्यक्षरित्या त्याचाच उल्लेख केलेला आहे. कधी स्वरूप लक्षणाने, कधी तटस्थ लक्षणाने. शास्त्रीय शब्द झाले. स्वरूप लक्षण म्हणजे निर्गुण, निराकार, निरवयव, हे जे सगळं वर्णन ते तसं आहे, जसं आहे तसं अगदी स्वरूप. तटस्थ लक्षण म्हणजे थोडक्यात ईश्वर भावनेने केलेलं लक्षण. अगदी साध्या भाषेत बोलूया, कारण तिथे कर्तृत्व येतं. तो सर्व ज्ञानी आहे, तो सर्व व्यापक आहे. आता व्यापक या शब्दातच द्वैत आलं ना, कारण व्यापणारा आला, ज्याला व्यापायचं ते आलं. पुन्हा आत्ता तो विषय नव्हे. मुद्दा एवढाच, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या हेच वर्णन सुरू आहे. आणि आपण ब्रह्मशब्दाबद्दल बोलतोय. पहिल्याच मंत्रामध्ये काय म्हटलं आहे? त्वमेव सर्वम खल्विदम ब्रह्मासी म्हटलं होतं ना.
ते काय आहे, परमपूज्य काका म्हणतात, माझे सद्गुरू तसं आहे ते, पहिला श्लोक संपला, उरकला, आटोपला. त्याचा आमचा काय संबंध झाला आता तो 29वं सत्र सुरू आहे. काही सांगता मंगेश दादा तुम्ही. असं करून चालत नाही ना. अभ्यासामध्ये असं करून चालत नाही. पहिल्याच मंत्रात म्हटलं त्वम एव सर्वम खलु इदम ब्रह्मासी. चौथ्या मंत्रात म्हटलं त्वम ब्रह्ममय म्हटलं, त्याचा विचार केला होता आपण. तसेच त्याच मंत्रात म्हटलं त्वम प्रत्यक्षम ब्रह्मासी. आणि आता या 6व्या मंत्रात काय म्हणतात आहे, त्वम ब्रह्म. म्हणजे मी बाकी सच्चिदानंदाचा पण उल्लेख आहे, त्वम सच्चिदानंदा द्वितीयोसी वगैरे सगळं आपण झाला आपला अभ्यास करून. त्याच्याबद्दल तर मी बोलतच नाही आहे. मी फक्त ब्रह्म शब्द कुठे कुठे आला एवढंच तुम्हाला सांगितलं. असं वाटू शकतं ना, पुनरावृत्ती आहे. एका दृष्टीने म्हटलं तर आहे, कारण परमार्थात पुनरावृत्ती हा दोष नाहीच. पण वेगवेगळ्या संदर्भामध्ये आणि मुख्य प्रतिपाद्य विषयच तो आहे. त्यामुळे स्वाभाविकच आहे, हे येणारच आहे. उपनिषद आहे. त्वम ब्रह्म असा या अगदी साधा तम वायुस्त्वम इंद्रस्वम अग्निस्त्वम वगैरे सगळं वर्णन झाल्यानंतर त्वम ब्रह्मभूर्भुवस्वरम, हा त्वम या उरलेल्या सगळ्याला लावलेला आहे. त्वम ब्रह्मभू असं नाही म्हटलेलं आहे, त्वम ब्रह्मभूर्भुवस्वरम. म्हणजे काय म्हणूया, एका दृष्टीने आपल्याला एक संदर्भ दिलेला आहे की पुन्हा गजानन ब्रह्मरूप आहे हे सांगताना पुन्हा सांगताय, त्याचा अर्थ त्या विशिष्ट संदर्भाने त्याचा अर्थ करायचा. त्वम ब्रह्म, कारण चालू मंत्रामध्ये काय मग संदर्भ आहे आपला, चालू मंत्रामध्ये परमात्म्याच्या विभूती सांगून झाल्या. मगाशीच आपण बोललो ती सगळी यादी पुन्हा त्वम ब्रह्मा त्वम विष्णुस्वम रुद्रस्वम इंद्रस्वम अग्निस्वम वगैरे वगैरे. ह्या ज्या विभूती, आणि त्यालाही आपण काय म्हणूया, वानगी दाखल अगदी असं भगवंतानी विभूती योगात जसं म्हटलेलं आहे त्या अध्यायामध्ये, ती काही संपूर्ण यादी नव्हे. इट इज नॉट अ कॉम्प्रिहेन्सिव्ह लिस्ट ऑफ ऑल विभूतीज. शक्यच नाही आहे सांगणं. मग इथे सुद्धा परमात्म्याच्या त्या विभूती आहे. काही वानगी दाखल, म्हणजे उदाहरणार्थ काही विभूती सांगून झाल्यानंतर मग काय म्हणतात आहे, त्वम ब्रह्म. म्हणजे काय, आता किती सांगणार ना, असं म्हणतो की नाही आपण. शेवटी काय, अरे कितीही विभूती सांगितल्या तरी या सर्वांना व्यापून असलेलं परमतत्व तू आहेस. ऑल परवेडिंग, ओमनी प्रेझेंट, हे सांगितलं. त्याच्यासाठी पुन्हा त्वम ब्रह्म हा उल्लेख आला पुन्हा. कारण हे काही उदाहरण म्हणून काही विभूती सांगितल्या, पण या सर्व विभूती, मी जसं मागच्या वेळेला आपण बोललो होतो की सर्व तू आहेस असं म्हणून चालत नाही, कुठे कुठे तू आहेस हेही सांगावं लागतं. पण ते सांगून झाल्यावर पुन्हा शेवटी तीच वेळ ते सांगण्याची, की असं किती सांगणार आहे, या सर्वामध्ये तू व्यापून आहेस. त्वम ब्रह्म. मागच्याला आपण त्याचा विचारही केला होता की मला जेव्हा सूर्याचं दर्शन होतं, चंद्राचं दर्शन होतं, काही निसर्गाचं, काही काय म्हणूया, समुद्र आहे, तलाव आहे, छान इंद्रधनुष्य आहे, आकाश आहे, हे सगळं बघताना परमात्म्याची आठवण व्हावी, हा त्याचा उपयोग आहे आपल्या सर्वांसाठी साधक म्हणून. नाही तर हे सगळं नुसतं काय आहे, पुन्हा पुस्तकी ज्ञान झालं. जे जे भव्य दिव्य त्याचं स्मरण व्हावं तिथे. सातव्या सातव्या अध्यायामध्ये भगवंत परापरा प्रकृतीचं वर्णन केल्यावर काय म्हणतात, मत्तः परतरम नान्यथ किंचिदस्ति धनंजय, मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. प्रसिद्ध श्लोक आहे. मत्तः परतरम नान्यथ किंचित अस्ति धनंजय, माझ्या वाचून परमार्थत धनंजय म्हणजे अर्जुना, दुसरं काहीही सत्य नाही.
आधी वर्णन करून झालं सगळं. भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच वगैरे वगैरे सगळ्या प्रकृतींचं वर्णन करून झाल्यानंतर भगवंत अंतिम सत्य अर्जुनाला सांगतात आहे की माझ्या व्यतिरिक्त परमार्थत दुसरं काही नाही. आत्ता आपण काय बोलतोय तेच बोलतोय. कितीही विभूतींचं वर्णन करा, कितीही प्रकृतीचं काय वाटेल ते वर्णन करा, भगवंताशिवाय दुसरं काही नाहीच आहे. ते हे सर्व जगत. आणि इथे भगवंतांनी काय दिलं आहे, दृष्टांत दिला आहे की ज्याप्रमाणे मयी सर्वमिदम प्रोतम सूत्रे मणिगणा इव, ज्याप्रमाणे सोन्याच्या दोऱ्यामध्ये सोन्याचे मणी जसे ओवलेले असावे त्याप्रमाणे हे सर्व माझ्या ठिकाणी ओवलेलं आहे. छान शब्द आहे तो, ओवलेलं. ते मणी त्या दोऱ्यामुळे जसे एकत्र आहेत, हे सर्व एकत्र कोणी धरून ठेवलं आहे, कोणी धारण केलेलं आहे, माझ्या व्यतिरिक्त दुसरं काही नाहीच. आणि तेच खरं अंतिम सत्य आहे. कारण उरलेला सगळा वेदांतशास्त्राच्या मांडणीप्रमाणे खरं अध्यासच आहे. रज्जूवरचा सर्प आहे, सर्प सत्य नाही. रज्जू आहे म्हणून सर्प भासतो आहे, एवढंच. म्हणून भगवंत म्हणतात मत्त परतरम नान्यत, काही नाहीच दुसरं. हे हा चालू संदर्भ मी सांगतोय तुम्हाला श्लोकाचा, 6व्या मंत्राचा हा चालू संदर्भ आहे. आणि त्याच्यामध्ये त्वम ब्रह्म. बरं, हा जो संदर्भ आहे, या ज्या परमात्म्याची विभूती आपण बोललो, ब्रह्मा विष्णू महेश सूर्य चंद्र इत्यादी, हे कितीही नाही म्हटलं तरी बाहेरचं. बरोबर ना? आपल्याला एक सवय लागलेली असते, आपण सर्वजण एक जीव म्हणून, एक मी म्हणजे आता जो कोणी मीचं जे काही समजत असेल ते, हा देह म्हणजे मी, हे सर्वसाधारण सगळ्यांची समजूत असते जबरदस्त. या देह म्हटल्या त्यात सगळं झालं, मन बुद्धी चित्त अहंकार, हा स्थूल देह वगैरे वगैरे, प्राण इत्यादी. पण सुरुवात कुठून होते, पहिले मी, आणि मीच्या संदर्भाने सगळं बाहेरचं. बरोबर. त्यामुळे हे ज्या सगळ्या विभूती आपण बोललो, या बाहेरच्या गोष्टी झाल्या. पण इथे ब्रह्मचा उल्लेख करताना सर्व भूतांचा अंतरात्मा ब्रह्म हे परमतत्व आहे, हाही त्याला अर्थ, कॉनोटेशन नक्कीच आहे. कारण नाही तर काय होतं, पुन्हा परमार्थामध्ये अभ्यास करताना ही एक थोडीशी समस्या, की हे असं आहे, ते तसं आहे, ब्रह्मतत्व असं आहे, माया अशी आहे. आणि मग माझे सद्गुरू म्हणतात मी जसा असायचा तसाच आहे. गेले 25-30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, 70 वर्ष, जे काय वय असेल आपलं, मी जसा जगत आलो, जे काय करत आलो, रजोगुणाचे सगळे कार्यक्रम, तो मी तसाच आहे. मग काय उपयोग झाला, ते ब्रह्म असं आणि ते माया तशी असं म्हणून उपयोग काय झाला? ना आपण कुठे परीक्षा द्यायला गेलो, ना काही गुण मिळवले, मार्क मिळवले, ना कुठे काही आपल्याला प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट मिळालं. म्हणजे व्यवहारात जे मिळतं तेही मिळालं नाही. मुद्दा काय सुरू आहे? ते असं आहे, ते तसं आहे म्हणून चालत नाही. त्याला प्रथम पुरुषी एकवचनी परमार्थ म्हणतात, डॉक्टर काका. ते मी आहे हे विसरून जातो, की या सर्वात ते व्यापून आहे. तर साधं गणित आहे, तो काय माझ्या देहात व्यापून नसणार आहे मध्ये? सर्व भूतांचा अंतरात्मा ब्रह्म हे परमतत्व आहे. आणि या अर्थाने त्याला प्रत्यगात्मा असंही म्हणतात. प्रत्यक म्हणजे आतला. आतला म्हणजे पुन्हा या देहाच्या संदर्भातनी आत्ता मी आतला असं म्हणतोय. अन्यथा प्रत्येक या शब्दाचा खूप गहन अर्थ आहे, तो आत्ता बघायला आपल्याला वेळ नाही, आत्ता आपला विषय नाही. पण या देहाच्या संदर्भाने बोलूया सध्या एका मर्यादित अर्थाने. प्रत्यक म्हणजे ते ब्रह्मतत्व जसं माझ्या देहाच्या बाहेर व्यापून आहे, या सर्व विभूतींबद्दल आपण बोललो, ते ब्रह्मरूपाने व्यापून आहे. ते या देहामध्ये आत्मरूपाने काय आहे? व्यापून आहे, व्याप्त आहे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. ते तत्वज्ञ संत स्वीकारी, ती माऊली म्हणते. ते तत्वज्ञ असतात, ते स्वीकारतात. माझ्या काही ते लक्षात राहत
नाही. त्यामुळे मी देहालाच चेतन समजतो. इतका हा अचेतन असलेला देह. म्हणून तेवढं प्रेम आहे त्याचं. म्हणून तेवढं मी सजवतो, मिरवतो. वय वर्ष 60-70 झालं तरी डागडुजी काहीच थांबत नाही. डागडुजी? त्याला शुद्ध मराठीत ब्युटी पार्लर असं म्हणतात. रामकृष्ण हरी, पुढे जाऊ, आपला विषय नाही आहे. पण त्याला डागडुजी म्हणतात. कोणत्या वयात आपण काय करतो याचं भान राहत नाही, कारण हेच मी आहे एकदा ठरलं की मग सगळे कार्यक्रम सुरू राहतात. मुद्दा, या देहामध्ये ब्रह्मतत्व व्यापून आहे, ते चेतन आहे. जडाजडी अंशी रहाटेची सरीसी, माऊली बोलते आहे. जड असू दे, अजड असू दे, म्हणजे साध्या भाषेत चेतन असू दे किंवा जड असू दे, दोन्हीमध्ये समत्वाने व्यापून आहे. या ज्या आपण विभूती म्हणालो, त्यातल्या काही विभूती आता सूर्य चंद्र म्हणतं तर काय आहे, जड आहेत. त्याच्यामध्येही व्यापून आहे, म्हणून तर ते नियमन चाललेलं आहे. मगाशी बोललेलो आपण, ईश स्वामी प्रभू. पण या चेतनातही म्हणजे तुमच्या माझ्यामध्ये हे व्यापून आहे. आपल्याला चेतन म्हणतात कारण आपल्यामध्ये काय आहे, अंतःकरण आहे. अष्टधा प्रकृतीचे आपण आहोत, बाकीचं सर्व पंचधा प्रकृतीचं आहे. पण चेतनतत्व सर्वांमध्ये समानत्वाने व्यापून आहे. असं आत्मरूपाने सुद्धा ते व्याप्त आहे. हा विषय सुरू आहे फक्त. असा भाव इथे आहे. इथे जे त्वम ब्रह्म म्हणतात आहे, ते त्या पुन्हा एकदा त्या विभूतींच्या संदर्भाने तर आहेच, पण इतकं दूर ठेवण्याची त्याला आवश्यकता नाही. माझ्याही हृदयामध्ये ते आहे. असता सर्व सुखाचा आराम, तैसा हृदयामध्ये मी राम. किंवा भगवद्गीता, ईश्वर सर्वभूतानां, नेहमीच बोलतो आपण, हृद्देशे अर्जुन तिष्ठती. असा सगळा हा भाव म्हणूया आपण, बाहेर पण आहे, आतमध्ये पण व्याप्त आहे प्रत्येक आत्मरूपाने. आणि म्हणून काय म्हणतात त्या गजाननाला, पुन्हा एकदा तू ब्रह्म आहेस, असं या उपमंत्रामध्ये म्हटलेलं आहे. आता प्रत्यक्ष ब्रह्मशब्दाचं म्हटलं तर आपण भरपूर विचार याच्या आधी केलेला आहे. मी मगाशीच म्हटलं, 3 वेळा त्याचा उल्लेख येऊन गेला आहे की ब्रह्मशब्दाची व्युत्पत्ती काय आहे, ती संकल्पना मुळात काय आहे, त्याचा अर्थ काय, इत्यादी हे सगळं आपण तपशीलवार त्याचा विचार केलेला आहे. त्यामुळे पुन्हा त्याचा विचार करण्याचं काही प्रयोजन नाही. पुढे त्वम ब्रह्म भूर्भुवस्वरोम असा उल्लेख आहे. आता भूर्भुवः आपण बघितलं, 2-3 वेळा अर्थ बघितला त्याचा, की भूः म्हणजे पृथ्वी, भुवः म्हणजे आकाश, आणि स्वर्ग, स्वर्ग म्हणा, अंतरिक्ष म्हणा, 2-3 पद्धतीने त्याचा अर्थ केला जातो. हे तू आहेस. तर ह्याला आपण काय म्हणलं, व्यावृत्ती असं म्हटलं. व्यावृत्ती. तर व्यावृत्ती हा मूळ त्याच्यामध्ये मूळ संस्कृत धातू रू आहे. आणि व्यावृत्तीचा अर्थ आहे विशेष रीतीने उच्चारलेलं, म्हणजे प्रकट केलेले पवित्र वचन किंवा मंत्र किंवा ध्वनी, त्याला म्हणायचं व्यावृत्ती. कारण त्याच्यामध्ये काय आहे, वी आणि आ हे उपसर्ग आहेत त्याच्यामध्ये, आणि रू हा धातू आहे मूळ संस्कृत, मी आधीच सांगितलं. आणि त्याला 3 प्रत्यय म्हणतात. संस्कृतात अनेक प्रत्यय, त्यातला 3 प्रत्यय लागून ऋतीही असा स्त्रीलिंगी शब्द तयार होतो. आणि म्हणून पूर्ण शब्द झाला व्यावृत्तीही. विशेष पद्धतीने, कारण तिथे वी हा उपसर्ग आहे ना, विशेष रीतीने उच्चारलेलं म्हणा, पवित्र वचन म्हणू, मंत्र म्हणू, ध्वनी म्हणू इत्यादी. त्यासंबंधी ऐतरेय आरण्यकामध्ये एक श्लोक येतो, सर्व वेदा सर्वे घोषा एकैव व्यावृत्ती प्राण एव रुचम इत्येवं विद्यात. विद्यात म्हणजे जाण. काय म्हटलंय, सर्वे वेदा सर्वे घोषा एक एव व्यावृत्ती, म्हणजे काय, सर्व वेद आणि सर्व घोष हे काय आहे,
व्यावृत्ती स्वरूपच आहे. आणि प्राण एव, तीच प्राण आहे. तीच का? कारण स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून. व्यावृत्ती तीच प्राण आहे. प्राणशक्तीशिवाय शक्य आहे का हे सगळे उच्चार करणं, घोष करणं? नाही. असं व्यावृत्तीचं वर्णन ऐतरेय आरण्यकामध्ये येतं. आणि आपल्याला माहिती आहे की गायत्री मंत्रामध्ये प्रथम या व्यावृत्तींचाच तो उच्चार केला जातो की नाही? आपण असे विचार करत नाही कधी. ओम भूर्भुवः स्वः, ओम तत्सवितुर्वरेण्यम म्हणतो की नाही आपण? ओम भूः भुवः स्वः, एकत्र केल्यामुळे तो ओम भूर्भुवः स्वः असा जो उच्चार होतो. व्यावृत्ती आहे. या व्यावृत्तींचा पवित्र मंत्र असा आपण जो विचार केला तो ह्याच दृष्टीने केलेला आहे. अनेक म्हणजे गायत्री मंत्रात तर येतोच, अनेक धर्मविधींमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केला जातो. आता ज्यांना हे सगळे काही मंत्र येत असतील त्यांना माहिती आहे की पूजेमध्ये आपण म्हणतो की नाही, काय म्हणतो? ओम भूः ओम भुवः ओम स्वाहा ओम महा ओम जनः ओम तपः ओम सत्यम म्हणतो. 7 व्याहृती आहेत, त्या सप्त लोकांचं प्रतीक मानल्या गेलेल्या आहेत. आत्ता मी जो सगळं म्हटलं ते सप्त लोक आहेत. ते ओम भूः ओम भुवा स्वाहा म्हणजे भूरलोक, भुवरलोक, स्वरलोक, महरलोक इत्यादी. प्रामुख्याने 3चा उल्लेख असतो. भुवः, भूः भुवः आणि स्वाहा या 3चा उल्लेख असतो. पण 7 व्याहृती आहेत आणि त्या सप्त लोकांचं प्रतीक मानल्या गेलेल्या आहेत. कारण मी जसं म्हणालो की त्या 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 ते ते उच्चाराने त्या लोकांचं काय म्हणूया त्या प्रतीक या रूपाने त्याचा उल्लेख केला जातो. त्याच्याशी एकात्म संबंध त्यांचा आहे असंही म्हटलं जातं. आणि म्हणून तर मी पुन्हा संदर्भ काय पाहतो आपण? त्वम ब्रह्म भूर्भुवस्वरम. हे सप्तलोक किंवा 14 लोक असंही म्हणतात. वरचे 7 खालचे 7 ते सोडून देऊ आपण. सर्व लोक असू द्या, त्याचं प्रतिकात्मक या व्यावृत्ती असू द्या, शेवटी काय आहे? सगळ्यामध्ये व्याप्त काय आहे? ब्रह्मतत्व आहे. बरं, कधी कधी भूः याचा अर्थ अस्तित्व असाही होतो. म्हणजे भू हा जो काय म्हणूया पुन्हा मूळ संस्कृत धातू आहे त्याचा अर्थच टू बी, टू एक्झिस्ट शुद्ध मराठीत. अस्तित्व त्याला म्हणायचं अस्ति. तो भुवः याचा अर्थ जाणणे किंवा समजणे म्हणजे भावयती या अर्थाने. भावयती या अर्थाने जाणणे, समजणे म्हणजे भाती. आणि स्वर्ग, स्वह म्हणजे स्वर्ग असा अर्थ केला ना आपण. स्वर्ग अर्थ स्वर्गाचं माहिती आहे आपल्याला. स्वर्ग म्हटल्यावरच तर नुसतं म्हटलं तरी छान वाटतं. कारण काय सुखकारक सगळ्या गोष्टी तिथे असतात. अशा कथा वाचल्या असतात आपण. सुख देणारी गोष्ट, प्रिय गोष्ट, सुखदायक गोष्ट त्याला म्हणायचं प्रिय. असाही अर्थ करतात बरं कधी कधी. म्हणून तोही सांगून ठेवला फक्त. भू भुवः स्वः अस्ति भाती प्रिय. हाही विचार केला तरी छान आहे. कारण बघा कसं असतं, या ज्या सगळ्या विभूतींचा आपण उल्लेख केला मगाशीपासून बोलतोय, जो आपल्या उपमंत्राचा संदर्भ सुरू आहे, सूर्य, चंद्र, इंद्र वगैरे वगैरे. हे म्हटलं तर हे काय आहेत? अगदी साध्या भाषेत एक त्याची गोळाबेरीज करायची झाली तर त्यांना नाम आहे, त्याला रूप आहे. चंद्र हे काय आहे? नाम आहे, चंद्राला रूप आहे. सूर्य काय आहे? नाम आहे, सूर्याला रूप आहे. बरोबर? ही नामरूप आहेत. नामरूप जी आहेत ती सगळी कशाची असतात? ही मायेच्या प्रांतातली असतात. आत्ता आपण जे बोलतोय भू भुवः स्वहा याचा अर्थ अस्ति भाती प्रिय असा जर केला तर हे ईश्वराच्या प्रांतातले असतात. पुन्हा आत्ता आपला विषय नाही, पण आता उपनिषदच आहे त्यामुळे थोडा थोडा स्पर्श करायलाच हवा आहे आपल्याला. कल्पना करा तुम्ही आपलं संपूर्ण जीवन सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कशाने व्यापलेलं आहे हो? नामाने आणि रूपाने. दुसरं काय तुम्ही मला सांगा? आहे की नाही बा?
असंख्य, कोट्यावधी पण नाही, असंख्य गोष्टी, असंख्य विचार, जे काय असेल त्या सगळ्याची गोळाबेरी शेवटी नाम आणि रूप याच्यामध्ये करता येते की नाही बघा. आता माझ्या डोळ्यासमोर आत्ता काय लॅपटॉप आहे, टेबल आहे, फोन आहे, काय जमीन आहे, भिंत आहे, जे काय आहे सगळं काही, या सगळ्याचं वाक्य काय बोलतोय मी? लॅपटॉप आहे, भिंत आहे, फोन आहे, आहे 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 शिवाय वाक्य पूर्ण होत आहे का? नाही. आहे म्हणजे काय? इट एक्झिस्ट्स. मग ह्यालाच अस्ति म्हणतात, बाकी काही नाही. आणि नुसतं आहे नाही, त्याचं मला ज्ञान होत आहे म्हणजे भाती. आणि ते असून प्रिय आहे किंवा नसून प्रिय आहे. माझा लॅपटॉप असल्यामुळे असून प्रिय आहे. चांगला लॅपटॉप दुसऱ्याचा असेल तर नसून प्रिय होतो आपल्याला. शास्त्रभाग असं विचार करतं. प्रियत्व सामान्य आहे. मुद्दा असा की ह्या नामरूपांचा हा जो मायेचा पसार आहे, त्याच्या पाठीमागे हे जे अस्तिभाती प्रिय ही जी तत्व आहेत, ती ईश्वराच्या सत्तेतील आहेत. आणि ही जी अस्ति, भाती आणि प्रिय ही जी तीन तत्व आहे, जी सर्व नामरूपांना लागू पडतात, ते तरी कुठून आले? ते सच्चित आनंदापासून आले. त्वम ब्रह्म. आता आपल्याला अजून छान त्याचा संदर्भ कळेल. म्हणून मी म्हणालो की भूहू भुवः आणि स्वहाचा अर्थ अस्तिभाती प्रिय जरी केला तरी सुद्धा अतिशय सुंदर आपण त्याचा असा अर्थ लावून घेऊ शकतो. नामरूपांच्या विभूतींचा उल्लेख, भूर्भुवः स्वहा म्हणून अस्तिभाती प्रियचा उल्लेख, आणि त्याच्या पाठीमागे असलेलं सतपासून अस्ति येतं. सत आहे म्हणून हे सगळं अस्तित्वात आहे. चित आहे, प्युअर कॉन्शियसनेस, म्हणून इम्प्युअर कॉन्शियसनेस आहे. मला कळतं इज अ इम्प्युअर कॉन्शियसनेस. मला दिसलं इम्प्युअर कॉन्शियसनेस. ज्याच्यामुळे दिसलं तो प्युअर कॉन्शियसनेस. सच्चित आनंद, आनंदापासून प्रियत्व. मग सच्चिदानंद किंवा सच्चित आनंद कशाचं वर्णन आहे? ब्रह्मतत्वाचं वर्णन आहे. म्हणून त्वम ब्रह्म. आणि मग त्वम ब्रह्म भूर्भुव इथपर्यंत आपण विचार केला. त्या व्यावृत्ती मी जसं म्हणालो, मंत्र, त्या सप्तव्याहृती उच्चारलेला त्याचा काय म्हणूया ते त्याचा अर्थ जो आपण बघितला, उच्चारलेले पवित्र ध्वनी मंत्र वगैरे, हा विचार आहेच. पण हाही विचार जरी आपण केला, याही अर्थाने सुद्धा किती सुंदर तो अर्थ आहे पहा. भू अस्ति भुवः भाती स्वा प्रिय. कारण ब्रह्मतत्वाचा तिथे उल्लेख आहे म्हणून तो संदर्भ आहे तिथे. असं त्वम ब्रह्मभूर्भुवः आणि पुढे काय आहे? स्वरोम शेवटचा, म्हणजे स्वमधलं भू भुवः स्वहा आणि मग ओम. तू ओम म्हणजे ओंकार स्वरूप आहे. मगाशी मी सुरुवातीला थोडंसं बोललो की स्वह आणि ओम या दोन शब्दांचा काय झालं, इथे संधी झालेला आहे. त्याला विसर्ग संधी म्हणतात संस्कृतमध्ये. कारण स्वहमध्ये विसर्ग आहे की नाही. नाही तर ऐकताना असं वाटू शकतं की स्वराचा काही उल्लेख आहे का त्याच्यामध्ये, ओम या स्वराचा काही उल्लेख आहे का? तसं नाही आहे ते. ओम भूर्भुवः स्वरोम म्हणजे भुवः, स्वरोम म्हणजे स्वह, आणि ओमचा संधी झाला आहे. स्वरोम शब्द तयार झाला. ओम काय आहे? ब्रह्मतत्वाचा वाचक शब्द आहे तो. वाचक शब्द म्हणजे काय? ओम या अक्षराने ब्रह्मतत्वाचा निर्देश होतो. म्हणून त्याला एकाक्षर ब्रह्म असं सुद्धा म्हटलं जातं. एकाक्षर ब्रह्म, एकच अक्षर आहे की नाही त्याच्यात, ओम. आता ते अ उ म वगैरे ते तीन एकत्र आले ते सोडून द्या, पण सध्या पण एकाक्षर ब्रह्म. आणि ज्याच्या उच्चाराने म्हणूया किंवा ज्याच्या स्मरणाने म्हणूया, कोणतंही असं एखादं विशिष्ट रूप मनात न येता परमात्म्याच्या अस्तित्वाचा भाव मनामध्ये उत्पन्न होतो.
होतो की नाही? म्हणून तर आपण ओंकाराचा जप जे करतात किंवा तो केल्यानंतर किंवा तो करताना काय धारणा असली पाहिजे माझ्या अंतःकरणात, तर ती हीच असली पाहिजे. कारण ओंकार हे त्याचं काय म्हणूया त्या निर्गुण निराकार ब्रह्मतत्वाचं त्याच्या अत्यंत जवळचं असलेलं काय आहे? प्रतीक आहे. का बरं अत्यंत जवळचं? कारण या जगताच्या निर्मितीच्या क्षणी जो पहिला ध्वनी निर्माण झाला तो ओंकार आहे. म्हणजे आपण ज्याला निर्गुण निराकाराच्या अत्यंत जवळचं पहिलं काही जर असेल, सगुण साकार म्हणूया त्याला आता, तर ओंकार हाच आहे. ओंकार. तो पहिला ध्वनी म्हणून त्याला अत्यंत जवळचं त्याचं प्रतीक असं म्हणतात. त्याला अम, एकाक्षर ब्रह्म मी जसं म्हणालो. आणि ह्या पद्धतीने ओंकाराचं वर्णन करतात. आता पुढचा जो मंत्र म्हणजे 7वा मंत्र आहे त्याच्यामध्ये गणपतीच्या ध्यान मंत्राचं वर्णन आहे. गणेश मंत्राचं वर्णन आहे. माहिती आहे ना आपल्याला? ओम गंग गणपतये नमः. की ज्याच्यामध्ये सुरुवातीलाच ओमचा उल्लेख आहे, ओंकाराचा उल्लेख आहे. ओम आणि गंग. त्या गमचा उच्चार कसा करायचा अर्थात याचं सविस्तर वर्णन त्या पुढच्या श्लोकामध्ये मंत्रामध्ये आलेलंच आहे. तेव्हा आपण त्याचा जास्त काय म्हणूया सविस्तर विचार करूया. कारण आपल्या उर्वरित वेळेत तो मंत्र तर पूर्ण होणार नाही. तो उपमंत्राचाही विचार कदाचित होणार नाही. पण इथे जो ओंकाराचा उल्लेख आलेला आहे तो गणपती ओंकार स्वरूप आहे. ते तर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं जे एक रूपक आहे ज्ञानेश्वरीमध्ये पहिले अध्याय त्याचा आपण अगदी सुरुवातीलाच विचारही केला होता. पण ओंकाराचे जे 3 पाद किंवा 4 पाद सुद्धा म्हटलं जातं ते त्याच्यानंतर 4 अवस्था, ब्रह्माचे 4 पाद हे कसे एकमेकांना जुळतात हा विचार वाटलं तर पुढच्या मंत्राच्या संदर्भात आपण करूया. पण पुढचा जो मंत्र आहे 7वा तो प्रामुख्याने मी जसं म्हणालो की गणेश मंत्राचा तो मंत्र आहे. त्याला ध्यानमंत्र पण म्हटलेलं आहे गणपतीचं किंवा गणेश मंत्र म्हटलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ओमचा उल्लेख आहे. तेव्हा आपण त्याचा जास्त सविस्तर विचार करू. आणि आज इथे आपला 6व्या मंत्राचा अभ्यास पूर्ण झाला. पुढच्या वेळेला आपण 7व्या मंत्राच्या अभ्यासाला सुरुवात करू, प्रारंभ करू. पुढच्या आठवड्यामध्ये अर्थातच दिवाळी असल्यामुळे सुट्टी आहे. दीपावलीच्या सर्वांना अनेक हार्दिक शुभेच्छा. आणि त्याच्यानंतर मग आपण 7व्या मंत्राच्या अभ्यासाला, चिंतनाला आणि आपल्या अथर्वशीर्ष नावाच्या उपनिषदाचा अभ्यास सुरू ठेवण्याच्या प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा पुढच्या सत्रामध्ये भेटू. आणि आज थोडे 10 मिनटं आधी थांबूया. हे सर्व चिंतन श्री गजानन आणि श्री सद्गुरू यांच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.